एक माझा मित्र आहे. तो म्हणजे चुकून मी आता तो बऱ्याच गोष्टी बोलायचा की आपण हे स्टार्ट करू, आपण ते स्टार्ट करू, आपण असं करू, आपण तसं करू. मी ठीक आहे प्रत्येक वेळेस बोलायचं की हां ठीक आहे करूयात. पण मी काही गोष्टीचा विचार न करता मी डायरेक्टली बोलायचो की अरे हे नाही होऊ शकत, अरे ते नाही होऊ शकत, अरे ते नाही होऊ शकत, हे नाही होऊ शकत, असं मी बोलायचं. आता त्याच्यामागं बरीच कारणं असायची की मी माझ्या पर्स्पेक्टिव्हने विचार करायचो. जर माणसाची सिच्युएशन नसेल तर माणूस निगेटिव्ह विचार करतो, तर मी निगेटिव्ह विचार करायचो. तो मला म्हणायचा तू कंटिन्युअस पॉझिटिव्ह विचार करत राहा, पॉझिटिव्ह विचार करत राहा, पॉझिटिव्ह विचार करत राहा. काही असू दे पॉझिटिव्ह विचार कर. काही गरजेचं नाही तुला की तुला नाही का तुला तुझ्या आयुष्यामध्ये पार पितळ उघडं पडलंय किंवा काय तुझ्याकडे खायला रोटी नाही, कपडा नाही, मकान नाही, असल्या गोष्टी असेल ना तरीसुद्धा तुझ्याकडं काय म्हणतात टंगडे नाही, पाय नाही, हात नाही, जरी नसेल ना तरीसुद्धा तू पॉझिटिव्ह विचार कर. तू होप ठेव. होप असणं खूप गरजेचं असतं. होप जर नसेल ना तर अवघड होतं. मग मी ह्याच्यावरती विचार करत राहिलो यार हे काय आहे नेमकं. आणि अचानक माझ्यासोबत समोर एक व्हिडिओ आली. त्या व्हिडिओमध्ये आहे ना एक जण म्हणजे मोटिवेशनल स्पीकर्स आहेत, ते सांगतायत की आपल्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह राहणं खूप गरजेचं आहे. कधीही निगेटिव्ह लोकांच्या सहवासात सुद्धा यायचं नाही. निगेटिव्ह लोकांच्या सहवासात आल्यानंतर आपण स्वतः निगेटिव्ह होतो. कारण की निगेटिव्ह हे खूप जास्त पॉवरफुल असतं आणि पॉझिटिव्ह हे आहे ना खूप कमी पॉवरफुल असतं. म्हणजे त्याच्यावरती लगेच इफेक्ट होतो निगेटिव्हचा. म्हणजे असं झालं की निगेटिव्ह लगेच म्हणजे नाही का एखादी निगेटिव्ह गोष्ट एखादा व्यक्ती एखादा खराब नाही का एखादी गँग आहे थोडक्यात मुलं फ्रेंड्स वगैरे तर त्यांच्यासोबत जर आपण राहायला सुरू केलं तर गॅरंटेड सांगतो काही दिवसानंतर त्यातला घाणेरडा व्यक्ती म्हणजे काही दिवसातच तुम्हीच असणार. आणि त्याच्याबरोबर तुम्ही ते जे लोक करतात जसं की दारू पितं काय असेल ते तुमचं सिगरेट ओढणं फिरणं नाही का बऱ्याच गोष्टी ते पण करायला लागणार तुम्ही. ठीक आहे. आणि जर चांगल्या व्यक्तींसोबत राहिले तर तिथं तुम्हाला चांगल्या गोष्टी व्हायला बराच वेळ लागणार. बराच वेळ म्हणजे खूप वेळ लागू शकतो. पण जेव्हा चांगले व्यक्ती होतात किंवा चांगल्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये व्हायला सुरू होतात त्या एफर्ट्स घेतात म्हणजे नाही का ते एफर्ट्स घेतात आपल्या साईडने. पण निगेटिव्ह गोष्ट एवढी पॉवरफुल आहे की ती आपल्या लाईफमध्ये ना डायरेक्ट असं ॲब्झॉर्ब होती. लगेच ती आपल्याला पकडून ठेवती आणि त्यातनं बाहेर निघणं खूप मुश्किल आहे. मग ती व्हिडिओ बघितल्यानंतर मला पण असं वाटलं की यार हां ठीक आहे. आणि मग अजून एक व्हिडिओ माझ्यासमोर आली की त्यांनी एका साईडला घाणेरडं पाणी ठेवलं आणि एक साईडला चांगलं पाणी आहे. त्या चांगल्या पाण्यामध्ये घाणेरडं पाणी टाकलं की ते लगेच घाण झालं. आणि घाणेरड्या पाण्यामध्ये चांगलं पाणी टाकलं तर ते घाणच राहिलं. मग त्यात अजून चांगलं पाणी टाकत गेला. तेव्हा कुठं ते क्रिस्टल क्लीन वॉटर झालं, पांढरं वॉटर झालं. म्हणजेच समजतंय की आपल्या लाईफमध्ये आपल्याला प्युअर पॉझिटिव्ह राहण्याची गरज आहे. खूप सारं पॉझिटिव्ह राहण्याची गरज आहे. कंटिन्यू पॉझिटिव्ह राहण्याची गरज आहे. मरेपर्यंत पॉझिटिव्ह राहण्याची गरज आहे असं समजा. त्यांनी काही ना काही पॉझिटिव्ह आपल्या लाईफमध्ये होणारच. पण निगेटिव्ह राहिलं की निगेटिव्ह लगेच निगेटिव्ह होणार नाही. त्याच्यामुळं पॉझिटिव्ह राहणं खूप गरज आहे. मी हा लेसन समजला आहे मला आणि माझ्या डोक्यात ठेवला आहे मी. तुम्हाला काय वाटतं तुम्ही सांगा कमेंटमध्ये.